आपण बघितलं 9 टेन्स बघितले, आपण 9 प्रकार बघितले बरोबर नाही. कोणकोणता बघितला? सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याचबरोबर आपण काय बघितला? सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. आपण 3 प्रकार बघितले. त्यानंतर आपण काय केलं? परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, त्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स. त्यानंतर आणखी कोणता बघितला? परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स बरोबर नाही. त्यानंतर कोणतं बघितलं? पास्ट परफेक्ट टेन्स, त्यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्स. आता बघ आपल्याला काय करायचंय? 3 आपण 9 प्रकार बघितले. आपल्याला माहिती आहे किती टेन्स आहे? 3 टेन्स आहे. किती टेन्स आहे? 3 टेन्स आहे. कोणकोणते टेन्स आहे? पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स आणि प्रेझेंट टेन्स बरोबर नाही. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. तर हे 3 टेन्स असून यांचे किती प्रकार पडतात? 12 प्रकार पडतात. किती? 12. तर त्यात एका टेन्सचे किती प्रकार पडतात? 4. तर आपण त्यापैकी किती बघितले? 9 बघितले. आपले उरले किती? 3 बघ राहिले. तर 3 बघायचे आपल्याला. आता त्याच्यामधला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघा काय दिले आपल्याला? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मीन्स काय होतं? चालू पूर्ण वर्तमान काळ. काय होतं? चालू पूर्ण वर्तमान काळ. की जी क्रिया कशी असते? चालू असते. बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे जी क्रिया अशी कशी आहे? चालू आहे. कशी क्रिया आहे? चालू क्रिया आहे. आणि ती कशी आहे? कंटिन्यू आहे. परफेक्ट म्हणजे काय? कशी चालू? ती चालू पूर्ण वर्तमान चालू आहे, पूर्ण वेळ आणि वर्तमानात सुद्धा ती काय होऊ लागली? कळवू लागली. त्याला काय म्हटलं तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग आपल्याला काय सांगितलं की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस काय? की भूतकाळ सुरू झालेली एखादी क्रिया. काय? भूतकाळ सुरू झालेली आपली काय? एखादी क्रिया बघा काही काळापासून चालू राहिली. काय? ती काही काळापासून चालू राहिली आणि ती क्रिया अजूनही चालूच आहे. ती क्रिया कशी आहे? अजून सुद्धा कशी आहे? चालूच आहे. बघा असे जेव्हा दर्शवत येईल, जेव्हा आपल्याला असे दर्शवत येईल त्यावेळेस कोणता काळ असतो? चालू वर्तमान काळ असे म्हणतात. जेव्हा आपल्याला असे दर्शवत त्याला काय म्हटलं तर चालू वर्तमान काळ असे म्हटल्या जातं. बघा आता आपल्याला चालू वर्तमान काळ या ठिकाणी दिलं. आता चालू वर्तमान काळ बघण्यासाठी आपल्याला काळ बघितलं की कशाला म्हणतात? की चालू पूर्ण वर्तमान काळ. की भूतकाळात एखादी क्रिया कशी आहे? घडली आणि ती कशी अजून चालूच आहे ते दाखवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. तर त्यासाठी आपल्याला बघा आता त्याच्यापासून जर सेंटेन्स बनवायचे जर आपल्याला बघायचं म्हटलं तर आपल्याला काय पाहिजे? स्ट्रक्चर माहित पाहिजे. मग आपल्याला इथं स्ट्रक्चर दिलेलं नाही. स्ट्रक्चर काय दिलं आपल्याला? लक्षात घ्या. काय दिलं स्ट्रक्चर? बघा काय दिलं? यस प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस बिफोर प्लस ओ. हे आपल्याला काय दिलं? स्ट्रक्चर दिलं. बघा यस म्हणजे आपल्याला माहिती आहे सब्जेक्ट. हॅव हॅज काय आलं? सहाय्यकारी क्रिया येतात. बीन काय आला? आपल्याला ती क्रिया कशी आहे? चालू क्रिया दाखवत असतो. आणि बिफोर क्रियापद अस्तित्व रूप चौथं रूप. आणि ओ म्हणजे काय? ऑब्जेक्ट आपला कर्म असतो. मग स्ट्रक्चर लक्षात ठेवा. यस प्लस हॅज प्लस बीन प्लस बिफोर प्लस ओ. हे स्ट्रक्चर जर आपल्याला पाठ झालं, आपण ज्या पद्धतीने 9 स्ट्रक्चर पाठ केले त्याच पद्धतीने हे सुद्धा पाठ करायचं. स्ट्रक्चर जर पाठ झालं तर आपल्याला सहज पद्धतीने तो टेन्स काय करता येतो? बघता येतो. तर स्ट्रक्चर माहित पाहिजे. फक्त स्ट्रक्चर माहित जमून होणच नाही जमत की आपल्याला काहीतरी नियम दिले असते. ते नियम सुद्धा आपल्याला काय करायचे? लक्षात ठेवायचे. नियम काय दिले बघा. बघा आय वी यू दे काय वापरलं आपल्याला? आय वी यू दे. हे सगळं काय? सब्जेक्ट आहे. काय? सब्जेक्ट आहे. आय बघा आय हा एकवचनी आहे, वी हा अनेकवचनी आहे, यू अनेकवचनी आहे, त्यानंतर दे सुद्धा काय? अनेकवचनी. हॅव बघा मग त्यांनी काय सांगितलं आपल्याला? आय वी यू दे व अनेकवचनी नाम असल्यास किंवा आपण काय करतो? अनेकवचनी एखाद्या वेळेस काय घेतो? नाम घेतो बरोबर नाही. त्या मुली आहेत बरोबर नाही. ज्या पद्धतीने आपण काय करतो? अनेकवचन म्हणजे अनेकवचनी म्हणजे काय? एकापेक्षा जास्त. ज्यावेळेस आपण एकापेक्षा जास्त दर्शवू त्या ठिकाणी बघा जर आपल्याला अशा पद्धतीने सेंटेन्स दाखवायचे अनेकवचनी नाम असल्यास त्या ठिकाणी काय घ्यायचे? आपल्याला हॅव घ्यायचे. काय करायचे? हॅव घ्यायचे. मग कशा पद्धतीने बघा वी हॅव बीन. आपल्याला क्रियापदास किती रूप सांगितलं? चौथं रूप सांगितलं. प्लेइंग काय? खो खो. काय याचा अर्थ मराठीमध्ये?
आम्ही बघा, वी हॅव बीन प्लेइंग खो खो. आम्ही खो खो खेळत आलेलो आहे. काय बोलतो? आम्ही खो खो खेळत आलेलो आहे. होईल आपलं कशामध्ये? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. बघा कशा पद्धतीने हॅवचा वापर काय समजलं. जर अनेक वचनी अनेक वचनी नाम असल्यास किंवा आपले जे अनेक वचनी सब्जेक्ट असला काय वी यू दे आणि त्याचबरोबर काय आय जर असला तर आपल्याला काय करायचंय? हॅव घ्यायचे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा, मला एक सेंटेन्स बनवून दाखवतो. कोणी इथं कोण म्हणून दाखवत एक सेंटेन्स? चलो बनव. बनव तिकडे बनव, साईड न बनव. काय बनवते ना? दे हॅव बीन इटिंग अ मँगो. ते आंबा काय केलेले? खात आलेले आहे.